मी नमन पाटील तुमचं सर्वांचं या फायनल मॅच मध्ये स्वागत करतो. पुन्हा एकदा स्वागत करतो. महाची रंगतदार मॅच. एक चेंडू डावा असताना दोन वाईट, त्याच्यानंतर आलेला षटकार संदेश पाटीलच्या माध्यमातून लगातार 3 मॅचेस मध्ये संदेश पाटील मॅन ऑफ द मॅच ठरतोय. आता या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण ठरेल? टीम वरची कोपोली संघाचा की टीम चिंचोली गोळे संघाचा? कोण जिंकणार हा मानाचा चषक? नवीन फलंदाज 2. याच्या आधी झालेली मॅच तुम्ही कधी बघू शकता, म्हणून लाईव्ह असणं गरजेचं आहे. आणि तुम्ही रिव्ह्यू सुद्धा घेऊ शकता लाईव्हच्या माध्यमातून. आणि टेनिस मंत्रा लाईव्ह इव्हेंट सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. 12 पहिलाच बॉल आकाश पाटील याचा. ओ सुरेख चेंडू दराचा बॉल स्पर्श झाला. सुरेख चेंडू. दुसरा बॉल आकाश पाटीलचा. ओ पुन्हा एकदा सुरेख फटका. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला षटकार ऑलेंडर. पहिला षटकार फायनल मॅचचा. आणि डाय मारली गेली सोम पाटील यांच्या माध्यमातून. आणि सोम पाटील ओके आहे का? सुरेख गोलंदाजी आकाश पाटील यांच्या माध्यमातून. 3 चेंडू 8 धावा. 10 फलकावरती लागल्यात. चौथा बॉल. चौथा चेंडू. ओ सुरेख चेंडू. क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा आणि सुरेख थ्रो. 2 धावा सहजरित्याने मिळतील. फंबल होत असताना सोम पाटील. फायनलचा प्रेशर सोम पाटील यांच्यावरती जास्त पडलेला दिसतोय. गोलंदाज तयार. ओहो सुरेख चेंडू. बॉल लागलाय आणि उडालाय. रोहित पाटील यांनी. सुरेख 5 चेंडू 9 धावा. 10 फलकावरती लागल्यात. 4 चेंडू 5 चेंडू. 11 धावा. ओ सुरेख चेंडू होता. वाईट स्क्वेअरचा इशारा आलाय पंचांचा. बारा धावा फलकावरती लागल्यात. विशाल पाटणोस्कर स्ट्राईक रँड वरती असताना त्याच्या समोर आकाश पाटील. ओ सुरेख बॉल. सुरेख चेंडू. पंच षटक समाप्तीचा इशारा. रिव्ह्यू घेतलाय फिल्डिंग टीम कडून आणि बॅटिंग टीम कडून व्हाईट साठी. डॉट चेंडू असेल. बॅट्समन सफल झाल्यामुळे षटक समाप्त. दुसरा गोलंदाज रोहन टोंबरे. 12 धावा फलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा रोहन टोंबरे.
आतापर्यंत सगळ्यात महागडा गोलंदाज. गोलंदाज रोहन टोंबरे. पहिलाच बॉल. सुरेख चेंडू आणि नूरच्या बॅट मधून आलेला पहिलाच नो. पंचांनी दंडित केले आणि काय चौकार. बघा नूरने रिव्हर्स चालू केलेला आहे. चौकार. रिव्हर्सचा घेर आता नूरने टाकलेला आहे. तसे काल 5 षटकार मारले. अंपर 6 सेकंदचा चौकार. 6. आमचे गावचे आदेश पाटील शशिकांत पाटील हे दिलेला निर्णय अगदी ते कोणी प्रेक्षक नव्हते पण ते लांबून पाहिल्याने 6. एकोणीस धावा फलकावरती लागलेले आहेत. पहिला चेंडू नोचा होता. रोहन टोंबरे याने टाकलेला. पहिलाच रिव्हर्सचा फटका नूरने मारलेला. दुसरा बॉल. पहिलाच बॉल रोहन टोंबऱ्याचा असेल. हो फ्रीटचा बॉल होता. क्षेत्ररक्षक आहे आकाश पाटील. बॉल उचलणार फेकणार एकच धाव मिळेल नूर याला. मनसे शाखा अध्यक्ष शुभम पाटील विशाल पाटील हे लगेच स्टेजवर यायचे. अतिथी कक्षात नूर वैयक्तिक 18 धाव संख्येवरती खेळला असताना नूर. हो सुरेख चेंडू. लाऊड अपील बाहेर. पंचांनी दरस लेग बायच्या स्वरूपात एक धाव आणि धाव फलक जाऊन पोहोचतोय ते 21च्या घरात. आणि पाहायला गेलं तर नूरच्या नावावर एक स्कूटी सुद्धा आहे. नगराध्यक्ष चषक खोपोली. सुरेख फलंदाजी केली होती नूर यांनी. 7 बॉल 18 चेंडूवरती केला असताना आता कशा प्रकारे गोलंदाजी करेल तो रोहन ठोंबरे. पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक नाहीये. आता प्रेक्षक क्षेत्ररक्षक बनलाय आणि ठोकलाय षटकार. कस्तुभ सुरेख जेल घेतलीये. आणि आता आयो कॅच. गोलंदाज तयार. हो सुरेख फटका. क्षेत्ररक्षक नाहीये. पुन्हा एकदा चौकार आलाय. धाव फलक जाऊन पोचले ते 31 धावा धाव फलकावरती लागल्यात. दुसरं षटक प्रगती पट्ट्यावर असताना अजूनही 2 चेंडू शेवटचे 2 चेंडू उरलेत या षटकातील. पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न. रिव्हर्स द सक्सेसफुल ठरलाय आणि जाईल काय षटकार. आज मला तो वाटतंय
गोलंदाज तयार. पुन्हा एकदा रिवर्सचा प्रयत्न, पुन्हा एकदा रिवर्स ते मारलेला हा चौकार. एक्की झाली जावा दाखल करी लागल्या. षटक समाप्तीचा इशारा पंचांकडून आलेला आहे. आज दिवसभराचा रेकॉर्ड बघितला तर 3 षटकांमध्ये 58 धावा चेस करणं सोपं आहे टीम चिंचोली गोळे संघासाठी. पण प्रत्येक मॅच मध्ये 50 धावा 50+ धावा टीम चिंचोली गोळे संघाचे बॉलर देत आहेत. आणि त्याबरोबर चेस सुद्धा करतायत. 2-1 बॉल राखून. आणि मगाची मॅच पाहिली तर खूप सुरेख मॅच होती ती. आणि देवाची साथ सुद्धा. जय हनुमान चिंचवली गोळे संघ. आजच्या दिवसातला हिरो संदेश पाटील बॉलिंग ट्रॅक वरती असेल. मी मागाशी म्हटलं होतं आगीचा गोळा संदेश पाटील. खालापूरचा डेव्हिड वॉर्नर तयार. हो, स्लोअर पद्धतीचा बॉल होता. लाऊड अपील केली आहे आणि स्ट्राईक चेंज. विशाल बाद होत असताना बॉलिंग मध्ये डेव्हिड वॉर्नर आणि बॅटिंग मध्ये केशव महाराज. सॉरी माय मिस्टेक. बॉलिंग मध्ये केशव महाराज आणि बॅटिंग मध्ये डेव्हिड वॉर्नर. संदेश पाटील आजच्या दिवसातला हिरो. सुरेख चेंडू फॉलोथ्रो मध्ये बॉल अडवत असताना लगातारचा दुसरा डॉट बॉल त्याच्या माध्यमातून आलेला आहे. हर्षद नवी फलंदाज. रिवर्सचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आदित्य ठोंबरे आणि रोहन ठोंबरेला पुन्हा एकदा झेल ड्रॉप केलाय. बघा ते कॅचेस विन मॅचेस. आजचा दिवस पाहायला गेला तर रोहन ठोंबरे यांच्यासाठी जरासा खराब गेलेला आहे. बॉलिंग साठी फिल्डिंग साठी. तिसरा बॉल, चौथा बॉल. हो, सुरेख बॉल होता. यॉर्कर पद्धतीचा बॉल होता. क्षेत्ररक्षक आहे प्रसाद पिंगले. बॉल फेकणार, उचलणार. एकच धाव आणि एका धावेच्या सहाय्याने धाव फलक जाऊन पोहोचले ते 43. संदेश पाटील सुरेख गोलंदाजी. 4 चेंडू अजून शेवटचे 2 चेंडू उरलेत. फायनलची मॅच आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे त्याच्यावरून चाललाय. बॉल समजला नाहीये क्षेत्ररक्षकाला. जशी गोलंदाजांची साथ असते तशी क्षेत्ररक्षकाची साथ असायला सुद्धा हवी आहे. 47 धावा धाव फलकावरती लागल्यात आता. टीम 13 बॉल 43 वर खेळतोय नूर. रिवर्सचा प्रयत्न आणि झालाय. 50 पूर्ण झाली आहे टीम वरची कोपोलीची. आणि नूर 1 रन साठी सुद्धा गेलाय 50 ला. 14 बॉल मध्ये 49 धावा नूरच्या बॅट मधून आल्या. आणि टीमच्या 2 धावा फक्त 3 धावा. रिव्हर्स स्वीप किंग नूर. त्रेपन्न धावा फलकावरती लागल्या. 54 ची गरज आहे. सुरेख फलंदाजी नूर यांनी केली. 1 रन 50 साठी वाचली.
बघा सगळ्यात जास्त रन बघा नूर 133 वर खेळतोय. दुसऱ्याला संदेश पाडेल 34 बॉल मध्ये 111 मध्ये खेळतोय आणि नूर 41 बॉल मध्ये 133 वर खेळतोय. 5 इनिंग खेळलो आणि संदेश पाटील 3 इनिंग खेळल्यात. नंतर दिगंबर मोरे, नंतर आदित्य पाटील, नंतर प्रसाद. बघा आणि जर विकेट बघायला गेलं तर अरबाज, नंतर रुपेश मात्रे 7 विकेट, अरबाजच्या 9 विकेट. 3 नंबर प्रथम 5 विकेट, सुजित जॉन्टी जोशी 5 विकेट. युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळतंय टेनिस मंत्राचे ओनर संजय सोलंकी इक्कू. 18 चेंडू 54 धावसंख्येची गरज आहे ती टीम चिंचोली संघाला. मला तर वाटतं पुन्हा एकदा या धावा सहजासहजी असतील, संदेश पाटील आणि आकाश पाटील साठी. डेव्हिड वॉर्नर आणि आकाश पाटील पुन्हा एकदा जोडी तयार झालेली आहे. आता कशा प्रकारे फलंदाजी होईल दोघांकडून, फायनलचा विजय ठरू शकेल का, मानाचा चषक आपल्या गावात येऊ शकेल का. होम ग्राउंड वर खेळत असताना टीम चिंचोली गोहे. आकाश पाटील आणि संदेश पाटील जोडी उतरली मैदानात. A1 जोडी मागाशी सुद्धा म्हटलं गेलं आहे. संदेश पाटील 6 चेंडूंमध्ये 30 धावा सहजासहजी केल्या. टुर्नामेंटच्या 6 चेंडूंमध्ये 30 धावा या टुर्नामेंट मध्ये पहिल्यांदा झाल्यात. थोड्या दिवसातच नाईट रणजी सुद्धा पाहायला मिळेल या ग्राउंड वरती. एकता चषक पर्व 4. पाहूया रुपेश ठरतोय का बेस्ट बॉलरचा मानकरी. अरबाजचे 9 विकेट आणि रुपेशचे 7 विकेट बेस्ट बॉलर साठी. आणि पाहायला गेलं तर संदेश पाटील सुद्धा 111 वरती खेळतोय 3 इनिंग खेळून. आणि नूर 133 धाव संख्येवरती त्यांनी त्याचं इनिंग संपवली. आणि आता संदेश पाटीलची बारी आहे. तर मॅन ऑफ द सिरीज आपल्या संघासाठी आणि स्वतःसाठी मिळवायची असेल तर आता झाली नूरची बारी. आता येईल संदेश पाटीलची बारी. 18 चेंडू 54 धाव संख्येची गरज आहे टीम चिंचोली गोहे संघाला. गोलंदाजीच्या मार्फत रुपेश मात्रे काल त्याने काय गोलंदाजी केली टीम सांगडे मोहोळला या टीम समोर. 4 विकेट एका ओव्हर मध्ये घेतल्या आणि 4 रन दिल्या. आता कशा प्रकारे आकाश पाटीलच्या समोर गोलंदाजी करतोय आकाश पाटील, त्याच्या समोर रुपेश मात्रे. पहिलाच बॉल रुपेश मात्रे याचा. सुरेख चेंडू होता, शतरक्षक नाहीये, आवता पण त्याच्या डोक्यावरून मारलाय पहिला चौकार. दुसरा बॉल रुपेश मात्रे याचा, त्याच्या समोर आकाश पाटील. पुन्हा एकदा आकाश पाटीलच्या बॅट मधून आलेला घुटना टेक तमाशा देख
डब्बे में डब्बा डब्बे में केल घुटना टेक तमाशा देख. दोन चेंडू 10 धावा फलकावरती लागल्यात. आकाश पाटील मागच्या मॅच मध्ये सुद्धा सुरेख कामगिरी केली. या मॅच मध्ये सुद्धा करतोय, करेल पुन्हा एकदा. स्वीप शॉट आलाय. चौकार चौकार चौकार. तीन चेंडू 14 धावा. आता जशी नूरने सुरेख कामगिरी केली, जशी नूरची बारी होती, आता तशी आकाश पाटीलची बारी येईल काय? आली रे आली, आकाश पाटीलची बारी आली. पंधरा चेंडू 40 धावसंख्येची गरज आहे. कशा प्रकारे 40 धावा खोदून काढतीये टीम चिंचवली गोळी संघ. डेव्हिड वॉर्नर आणि आकाश पाटील, संदेश पाटील. ओ सुरेख फटका, क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 18 धावा फलकावरती लागल्यात. चौदा चेंडू 36 धावसंख्येची गरज आहे. समीकरण जवळ यायला लागले टीम चिंचवली गोळी संघासाठी. बघायला गेलं तर संदेश पाटील आणि आकाश पाटील एवन जोडी चिंचवली गोळी संघाची. रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन आता कशा प्रकारे एविट ठरतोय दोवरची गोळी संघासाठी. ओहो सुरेख फटका, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, एकही धाव नाही. 13 चेंडू 36 धावसंख्येची गरज आहे. आता एखादा मोठा फटका टीम चिंचवली गोळी संघासाठी विजयाच्या दिशेने पाहू शकतो. मागाशी गेलं तर 7 चेंडू 36 ची गरज होती. आकाश पाटीलने षटकार मारला होता आणि मग 7 चेंडू मध्ये 30 ची गरज होती. ओहो सुरेख चेंडू, सुरेख, आणि एक धाव कंप्लीट झालीये. एका धावेच्या समाप्तीनंतर 10 फलकावरती धावा लागलेत त्या 19. अजूनही 12 चेंडू 35 ची गरज आहे. आकाश पाटील 6 चेंडू 19 धाव संख्येवरती खेळत असताना आता आपल्या संघासाठी कशी कामगिरी करतोय. आता नवीन गोलंदाज विशाल पाटणोसकर. आज चिंचवली गावामध्ये प्रत्येक घरामध्ये टीव्ही चालू असेल, कारण की आज सगळ्या मॅचे चिंचवली गाव संघाच्या हाय व्होल्टेज झाल्या. 50+ रन झाल्या, पण त्या चेस केल्या गेल्या आणि पंच स्क्वेअरचा इशारा आलाय. 10 फलकावरती धावा लागत्या 20 आणि अजूनही 12 चेंडू 34 ची गरज आहे. वाईट बॉल आणि अजूनही 12 चेंडू 34 ची गरज आहे. 2-3 फटके मॅच मध्ये नेऊ शकतायत ही टीम चिंचवली संघाला. पण जर दोघांपैकी एकाचा जर विकेट आला तर मॅच मध्ये सुद्धा घुसू शकते ती टीम वरची खोपोली. रिव्हर्सचा प्रयत्न, जसे नूरने हल्ले केले होते तसे आता आकाश पाटील सुद्धा करतोय. पहिलाच रिव्हर्स आणि पहिलाच रिव्हर्स सक्सेसफुल ठरतोय, त्याच्यासाठी चौकार. अजून 11 मध्ये 30 ची गरज आहे. 10 फलकावरती धावा लागलेत त्या 24 धावा. आकाश पाटील 7 चेंडू 24 वरती खेळतोय. 23 मध्ये
सफल झाला होता निर्धाव. 10 चेंडू 30 ची गरज. एक 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 निर्धाव चेंडू टीम चिंचोली संघासाठी धगधग वाढू शकते आणि एक एक षटकार तो टीम वरच्या खोपोली संघासाठी महागात पडू शकतो. गोलंदाज तयार. हो पुन्हा एकदा निर्धाव निर्धाव आणि निर्धावच. आता आकाश पाडीला कमबॅक करावा लागेल एकाच 2 फटके मारून, कारण की अजूनही 9 चेंडू आणि 30 धाव संख्याची गरज आहे. 9 चेंडू 30 धाव संख्याची गरज आहे. 2-3 फटके प्रेशर ठरू शकतो वरची गोबली संघासाठी. सुरेख फटका होता आणि एकच धाव मिळेल एका धावीच्या समाप्तीनंतर. धाव फलक जाऊन पोचले ते 25 या आकड्यावरती. आजच्या दिवसातला हिरो संदेश पाटील 10 चेंडूंनंतर स्ट्राईक वर येत असताना अजूनही या षटकातले 2 चेंडू राहिलेत. आता ते 2 चेंडू कसे तो खोदून काढेल. पहिल्या ओव्हर मध्ये त्याला जरूर स्ट्राईक नसेल मिळाली, पण आकाश पाटीलने सुरेख कामगिरी केली. आता संदेश पाटील दुसऱ्या ओव्हरचे शेवटचे 2 बॉल कसे खेळून काढेल आता ते पाहिलं जाईल. आठ चेंडू 29 धावा दाखल करतील अजून. 6 चेंडू 30 काढल्या होत्या. हो पंच स्क्वेअरचा इशारा आलाय. आता 8 मध्ये 28. एखादा फटका मॅचच्या जवळ नेऊ शकतो तो टीम चिंचवली गोहे संघाला, किंवा एखादा डॉट बॉल मॅच मध्ये रंगत आणू शकतो. वा सुरेख चेंडू होता. एकच धाव मिळेल. संदेश पाटीलला वापर करता आला नाहीये शॉर्ट पिच चेंडूचा. अजून एक चेंडू या ओव्हर मधील असेल आणि आता आकाश पाटीलला एक षटकार मारावा लागेल जर मॅच मध्ये घुसायचा असेल तर. जर षटकार मारला तर 6 मध्ये 21 समीकरण बनेल आणि जर डॉट आला तर मॅच मध्ये धनराशी वरची खोपोली संघ हा ठरेल. जर षटकार आला तर मॅच मध्ये रंगत आणेल. डेड बॉलचा इशारा आलाय पंचांचा. फलंदाज जरासा रेडी नव्हता. आता आकाश पाटीलला हाणामारी करावी लागेल. आज षटक टीम चिंचोली संघासाठी जरासा हेवी ठरला. वा फटका आलाय. मी म्हटलं होतं आकाश पाटीलच्या क्षमता आहे, तो मारेल आणि करून दाखवलंय. 6 मध्ये 21 ची गरज. आर पार संदेश आकाश पाटीलच्या बॅट मधून आलेला हा षटकार. आता टीम चिंचोली गोळे संघाचे पाठीराखे हॉलेंडर बॉल. आता टीम चिंचोली संघाचे पाठीराखे गावकरी आता देवाकडे साखरे घालत असतील की मानाचा चषक आमच्या गावातच येऊ दे. वरची खोपोली संघ सुद्धा कमी नाहीये, त्या सुद्धा बघितलं. 33 धावा दाखल करू लागल्यात. 6 चेंडू 21 धाव संख्येची गरज आहे. संदेश पाटीलच्या क्षमता आहे 6 मध्ये 21 करायची. 6 चेंडू मध्ये 30 धावा त्याने सहजासहजी केलत्या. 5 चेंडू मध्ये 5 षटकार त्याने मारले होते एकाच ओव्हर मध्ये. आणि आता 6 मध्ये 21 करेल काय गोलंदाज तुषार धुमाल. आजच्या दिवसभराचा हिरो संदेश पाटील आता 6 मध्ये 21 करेल काय. मॅच फिनिशर पुन्हा एकदा ठरेल काय.
त्यांच्या समोर तुषार धुमाल, उत्कृष्ट समालोचक खालापूर तालुका व रायगड जिल्हा यांचे तुषार धुमाल, श्री गणेश स्पोर्टचे ओनर, गोलंदाज तयार, सुरेख चेंडू त्याला स्लॉट मध्ये होता, पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय. आता 5 मध्ये 15 करायचे. आल्या आल्या स्वागत केलंय संदेश पाटील याने तुषार धुमाल यांचं. आलेला बॉलला तसाच परत पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. 5 चेंडू 15 धाव संख्याची गरज आहे. आता सुरेख कामगिरी करावी लागेल संदेश पाटील याला आणि त्यांच्या समोर तुषार धुमाल याला सुद्धा सुरेख गोलंदाजी करावी लागेल जर हा मानाचा चषक वरच्या खोपोली गाव मध्ये घेऊन जायचा असेल तर. आणि संदेश पाटील त्याच्या समोरच 1 चेंडू 6 धावा असताना घुटणे टेकून मारलेला षटकार. आता पुन्हा एकदा मारावा लागेल संदेश पाटील यांना. गोलंदाज तयार, सुरेख फटका, फटका गेलाय. आल्या आल्या पुन्हा एकदा लगातारचा दुसरा. 4 मध्ये 9, 2 मारले संदेश पाटील. आता तिसरा मारेल का आणि टीमला विजयाच्या सामोरी घेऊन जाईल का. 4 मध्ये 15 ची गरज, 9 ची माफ करा. माफ करा टीम चिंचोली गोळे संघ. मला माहिती की टीव्ही वरचे गावचे प्रेक्षक सुद्धा मला बडबड करत असतील पण माफ करा, नवीन असल्यामुळे. 4 चेंडू 9 ची गरज. मी पाहत होतो तुमचं लक्ष आहे की नाही. 4 मध्ये 9 ची गरज. वा फटका फसलाय पण नूर त्याच्या खाली आणि जेल बाद. आणि पंच नो चा इशारा आलेला आहे. नो नो. आणि आता मॅच मध्ये आली. पंच कसला नो. वा सुरेख कामगिरी. आता 4 चेंडू पण अतिशय तटस्थ आहेत सुरेखजी फराड टीम जॉन्टिलियन संघाचे. नो त्याच्यावरती फ्रीट. तुषार धुमाल सर म्हणतात की 4 मध्ये 6 फ्रीट त्याच्यावर कसा येईल. पुढचा चेंडू आहे फ्रीट. 4 चेंडू 6 ची गरज. कोण जिंकणार. सुरेख फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकच धाव मिळेल. एकाच धावेने समाधान मानावं लागेल. आणि खराब थ्रो. आता 3 मध्ये 4 ची गरज. 4 बोल. 3 चेंडू 4 ची गरज. एखादा मोठा फटका मॅच जिंकून जाऊ शकतो, मानाचा चषक घेऊन जाऊ शकतो, पण एखादा डॉट बॉल मॅच मध्ये रंगत आणू शकतो. 3 चेंडू 4 ची धावा, 4 ची गरज. संदेश पाटील षटकार मारेल का की डॉट चेंडू निघेल. आणि हा फटका टीम चिंचवली. नाही. आणि फटका गेलाय. टीम चिंचवली गोळे संघ फायनलचा विजेता ठरलाय. पहा प्रेक्षक खूप पाठीराखेत आणि पाठीराखे उत्सुक झाले त्यांना आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जायच्या आधीच आतमध्ये घुसले. बघा तिसऱ्यांदा चौथ्यांदा 50+ स्कोर केलाय टीम चिंचवली गोळे संघानं, ते पण 3 चेंडू राखून.
आता मात्र रोहन ठोंबरे याच्या हृदयाचे डोके कमी झाले आणि संदेश पाटील सुरेख कामगिरी संदेश पाटील आणि आकाश पाटीलच्या माध्यमातून सर्व ग्रामस्थांनी विनंती असेल की समालोचन कक्षाकडे त्वरित जायचंय. बक्षीस समारंभ त्वरित होईल. ओल्टू रोहित ठोंबरे मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच चा मानकरी देतो आकाश पाटील. 30 रन त्याने खोदल्या. नवल पाटील यांची कॉमेंट्रीसाठी शुभम पाटील मनसेचे अध्यक्ष यांच्याकडून 200 रुपये आभार आलेले त्यासाठी आभार आणि कमिटीकडून 500. धन्यवाद. नवल पाटील आभारी आहे. आणि मला समालोचनासाठी संधी दिली त्यासाठी चिंचोली गोळे ग्रामस्थ मंडळ यांचा मी खूप खूप आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.